नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री तामणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. दिवसेंदिवस बदलत असणारी जीवनशैली आणि इतर कारणांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणाऱ्या विकारांचं प्रमाण वाढत चाललंय. सुमारे 20% तरुणींच्या गर्भाशय मुखावर फायब्रॉइडचा विकार प्रकर्षाने समोर येतोय. फायब्रॉइडच्या याच समस्येवरची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिता चव्हाण. डॉक्टर, तुमचं या शोमध्ये खूप खूप स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी बघूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. गर्भाशयाशी संबंधित त्रास हा शारीरिक स्वरूपाचा असला तरी त्याचा परिणाम भावनिक संतुलनावर होत असतो. गर्भाशयातील फायब्रॉइडच्या गाठीचा त्रास हा अनेक स्त्रियांना होत असतो. गर्भाशयातील गाठी म्हणजे गर्भाशयाच्या भिंतीमध्ये होणारी स्नायू आणि पेशींची वाढ. फायब्रॉइड्सचा जरी गाठी असा उल्लेख केला असला तरी बहुतांश वेळा त्याचा कर्करोगाशी संबंध नसतो. फायब्रॉइड्सची कारणे: इस्ट्रोजेन पातळीचा परिणाम, अनुवंशिकता, वातावरणाचा परिणाम. फायब्रॉइड्सची लक्षणे: मासिक पाळी दरम्यान अतिरक्तस्राव अथवा प्रचंड वेदना, 2 मासिक पाळ्यांच्या मधल्या काळात अनियमित रक्तस्राव, ओटी पोटात भरून आल्यासारखं वाटणं, वारंवार लघवीला जाणं, पाठीत खालील बाजूस वेदना, गर्भाशयाच्या गाठीच्या दबावामुळे गर्भपात होणं. घरातील सर्व सदस्यांची काळजी घेत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते. त्यातही त्रास जेव्हा असह्य होऊ लागतो त्यानंतर ती डॉक्टरकडे जाते. मात्र वेळेतच स्त्रियांनी आपले आरोग्य जपणं अतिशय गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. लाईफलाईन या शोमधील फायब्रॉइड या आजारावरती डॉक्टरांना थेट प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करू शकता. डॉक्टर, आपण आता या रिपोर्टमधून बघितलं की फायब्रॉइड ही महिलांमध्ये आढळणारी अतिशय गंभीर समस्या आहे. तर सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायला आवडेल की फायब्रॉइड म्हणजे नक्की काय असतं? फायब्रॉइड म्हणजे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या स्नायूमध्ये उद्भवणारे ट्यूमर्स किंवा गाठी. हे फायब्रॉइड्स हे सर्वात कॉमन ट्यूमर्स आहेत स्त्रियांमध्ये. ते कधी कधी छोटे पण असतात, जसे 1 सेंटीमीटर इतके छोटे असतात किंवा 15 ते 20 सेंटीमीटर इतके मोठे पण असू शकतात. या गाठी एकाच बाईमध्ये तुम्हाला 10 ते 12 फायब्रॉइड्स पण सापडू शकतात. मुख्यतः ह्या ज्या गाठी असतात त्या नॉन कॅन्सरस असतात, पण 1% कमी बायकांमध्ये या गाठींचं रूपांतर एका कॅन्सरस गाठीमध्ये पण होऊ शकतो, ज्याला आम्ही सार्कोमा असं म्हणतो. आणि हे जे फायब्रॉइड असतात तर डॉक्टर ह्याच्यामध्ये काही प्रकार आढळतात का? फायब्रॉइड्सचे वेगळे वेगळे प्रकार असतात. फायब्रॉइड्स हे गर्भाशयाच्या स्नायूमधून उद्भवतात. त्याच्यामुळे जेव्हा ते गर्भाशयाच्या आत येतात तेव्हा आम्ही त्याला सबम्युकस फायब्रॉइड्स म्हणतो. जेव्हा ते गर्भाशयाच्या बाहेर असतात तेव्हा त्यांना सबसिरस फायब्रॉइड म्हणतो. आणि जेव्हा ते स्नायूच्या मध्ये असतात तेव्हा त्याला आम्ही इंट्राम्युरल फायब्रॉइड्स असं म्हणतो. याशिवाय पण गर्भाशयाच्या तोंडाशी पण फायब्रॉइड येऊ शकतात, त्याला सर्वायकल फायब्रॉइड असे म्हटले जाते. आणि डॉक्टर, हे फायब्रॉइड्स होण्याची कारणं काय असतात? फायब्रॉइड्स होण्याची मुख्य कारणं म्हणजे एकतर ते अनुवंशिक असतं, म्हणजे आईला किंवा आजीला जर फायब्रॉइड असतील तर मुलीला होण्याची शक्यता असते. सेकंडली, ज्या कंडिशन्समध्ये बॉडीमध्ये इस्ट्रोजन हे हॉर्मोन जास्त प्रमाणात निर्माण होतं त्या कंडिशन्समध्ये फायब्रॉइड फॉर्म होतात. म्हणजे बाईचं वजन खूप जास्त असेल, पाळीची अनियमितता असेल किंवा डायबिटीस सारखे रोग असतील किंवा तिने काही ट्रीटमेंट घेतलेली असेल, या सगळ्या कारणांमुळे PCOS जे आपण बघतो त्याच्यात पण कधी कधी काय होतं की इस्ट्रोजन हॉर्मोन्स एक्सेसमध्ये फॉर्म होतात, पिरियड्स इरेग्युलर होतात. या कंडिशनमध्ये फायब्रॉइड्स निर्माण होऊ शकतात. आणि जर मी तुम्हाला विचारेन की फायब्रॉइडच्या गाठी या निर्माण झाल्यानंतर काही त्रास होतो का, किंवा स्त्री गरोदर असताना तिला फायब्रॉइड झालं तर बाळावरती त्याचा काही परिणाम होतो का? दोन्ही गोष्टी होतात. फायब्रॉइडच्या गाठी गरोदरपणाच्या आधी पण होऊ शकतात, म्हणजे अनमॅरिड किंवा लग्न न झालेल्या मुलींमध्ये पण उद्भवू शकतात आणि लग्न झालेल्या मुलींमध्ये पण उद्भवू शकतात. जेव्हा ते लग्न न झालेल्या म्हणजे थोड्याशा यंग मुली असतात, एक 20-25 वर्षाच्या, त्यांच्यामध्ये जेव्हा होतात तेव्हा मुख्यतः कशा पाळीमध्ये अंगावर जास्त जाणं, खूप जास्त दुखणं, ओटीपोटात दुखणं, कमरेत दुखणं, पाय भरून येणं, हे सगळे त्याची लक्षणं असतात. पण जेव्हा ते मॅरिड बायकांमध्ये होतात तेव्हा कसं त्यांना गरोदरपणात जास्त त्रास होतो. मुख्यतः जेव्हा फायब्रॉइड गर्भपिशवीच्या आतमध्ये असतो
तेव्हा तो गर्भाला राहू देत नाही, म्हणजे गर्भाला आम्ही म्हणतो इम्प्लांट होऊ देत नाही गर्भपिशवीच्या आतमध्ये. त्या केसेसमध्ये मग त्यांना गर्भ राहायला पण त्रास होतो. आणि मला याच संदर्भात तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही आता जसं उल्लेख केलात की जर फायब्रॉइड असेल गर्भाशयामध्ये तर तो गर्भ राहू देत नाही, Right. तर हे का होतं? मेनली काय असतं की फायब्रॉइड जेव्हा गर्भपिशवीच्या आतमध्ये असतो तेव्हा तुम्ही असं बघितलं, या चित्रांवरून पण बघितलं की फायब्रॉइड गर्भपिशवीच्या आतली जागा घेऊन टाकतो, मग तिकडे प्रेग्नन्सीला तो इम्प्लांट होऊ देत नाही. सेकंडली फायब्रॉइड जेव्हा असतो तेव्हा युट्रस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं संकुचत जातं की जेणेकरून प्रेग्नन्सी जर राहिली तर ते प्रेग्नन्सीला बाहेर फेकतं. तिसरं, फायब्रॉइडला ब्लड फ्लो खूप जास्त जातो, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला ब्लड फ्लो कमी होतो. या सगळ्या गोष्टींमुळे एकतर प्रेग्नन्सी राहत नाही, किंवा जर प्रेग्नन्सी राहिली आणि फायब्रॉइड बऱ्यापैकी मोठा असला तर मिसकॅरेज पण होऊ शकतो. म्हणजे आपण आणि नेहमी बघतो की ह्याच्यावरती उपाय म्हणजे कुठलीतरी शस्त्रक्रिया, ऑपरेशन, पण या व्यतिरिक्त सुद्धा फायब्रॉइडवरती उपाय आहे शस्त्रक्रिया केल्याशिवाय? हो, बऱ्याच आता नवीन टेक्निक्स निघालेले आहेत. जसं मी सांगितलं की जेव्हा मुलगी अनमॅरिड असते आणि फायब्रॉइड्स छोटे असतात तेव्हा आम्ही मेडिसिन्स देतो किंवा इंजेक्शन्स देतो. पण जेव्हा तिचं लग्न होतं आणि तिला मुलं होण्यासाठी ती इच्छुक असते, तेव्हा जर फायब्रॉइड्स छोटे असतील तर त्या केसेसमध्ये फायब्रॉइड्सची आम्ही इंजेक्शन्स देतो. जर छोटे फायब्रॉइड्स असतील तर ते 50 to 60% ते फायब्रॉइड्स कमी होतात आणि त्याच्यानंतर ती गर्भधारणा करण्यासाठी आम्ही IVFची ट्रीटमेंट वगैरे करू शकतो किंवा गर्भधारणा करण्यासाठी ती प्रयत्न करू शकते. पण डॉक्टर, या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की फायब्रॉइडच्या गाठी या गर्भाशयामध्ये निर्माण झाल्यात, हे ओळखायचं कसं? त्याचं लक्षणं काय असतात? मेन म्हणजे मासिक पाळीमध्ये, जसं तुम्ही सांगितलं तसं की मासिक पाळीमध्ये अंगावरून जास्त जायला लागतं, दुखायला लागतं, पाळीमधलं जर ड्युरेशन असतं ते कमी होतं, पाळीच्या मध्ये मध्ये अंगावरून जायला लागतं. जर असे प्रकार तुमच्याबरोबर होत असतील तर ताबडतोब आमच्यासारख्या स्त्रीरोग तज्ज्ञांना तुम्ही दाखवायला पाहिजे. त्यानंतर ते आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो की जेणेकरून आम्हाला कळतं की फायब्रॉइड आहे की नाही. मग त्याची कन्फर्मेशन करण्यासाठी आम्ही सोनोग्राफी करतो, काही ठिकाणी कलर डॉपलर करतो की फायब्रॉइड आहे का, त्याची साईज किती आहे, त्याला रक्तस्राव किती आहे, या फायब्रॉइडमुळे जर खूप मोठा असेल तर पुढे काय प्रॉब्लेम होऊ शकतात, ह्याची चाचणी केली जाते. डॉक्टर, आपल्यासोबत पुण्याहून आपले एक प्रेक्षक आहेत, प्रियांका जाधव. प्रियांका, डॉक्टरांना तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां प्रियांका. हां मॅडम, मी ना 5 महिने झाले मला पिरियड झाला नाही. तर पिरियड झाला की 5 महिन्यानंतर मला पिरियड झाला तर त्याच्यामुळे अंग खूप जातं आणि गेलं तर मग कंबर खूप जाम होते. तर असं का होतं माझं का? मी गोळी जर खाल्ली ना तर पिरियड येते, म्हणजे गोळी नाही ना खाल्ली तर पिरियडच येत नाही, आणि जर पिरियड आला तर प्रचंड अंग होतं. नमस्कार. आता यांनी सांगितल्याप्रमाणे यांचे पहिली गोष्ट तर पिरियड्स अनियमित आहेत. दुसरी गोष्ट, जेव्हा यांना पिरियड्स येतात तेव्हा त्यांच्या अंगावरून खूप जास्त जातं. आणि तिसरी गोष्ट, यांना पिरियड्समध्ये दुखतं देखील. ही सर्वसाधारण फायब्रॉइडची लक्षणं असू शकतात. पण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जावं, त्यांच्याकडून एक चेकअप करून घ्यावा, थरो क्लिनिकल चेकअप करून घ्यावा, त्याच्याने त्याचं निदान होईल. आणि जर फायब्रॉइड्स असतील तर एक सोनोग्राफी पण ॲडिशनली आम्ही करतो कन्फर्म करण्यासाठी, आणि मग त्याचा इलाज होतो. मी सांगितल्याप्रमाणे जर फायब्रॉइड्स छोटे असतील तर डायरेक्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. नक्कीच आपण डॉक्टरांसोबतची जी ही चर्चा आहे, मार्गदर्शन आहे, हे असंच सुरू ठेवणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघत राहा लाईफलाईन.